बरोबर 50 वर्षापूर्वी आपल्या या मुंबईतच बालीवाला नाट्यगृहामध्ये जो एक अभूतपूर्व संयुक्त मानाचा प्रयोग झाला त्याची माहिती आपल्या सर्व रसिकांना आहे। प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात काही सुवर्णक्षण आणि मानबिंदू असतात। आपल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात संयुक्त मानाचा तो प्रयोग असाच एक मानबिंदू होऊन गेला आणि प्रत्येक जिवंत राष्ट्रातल्या नागरिकांचं कर्तव्य असतं की आपले हे जे मानबिंदू, आपले जे वीरपुरुष, आपले जे कलावंत आणि आपल्या राष्ट्राची, आपल्या देशाची मान उन्नत करणारे सर्व कर्तबगार असे पुरुष त्यांची स्मृती जागृत ठेवणं, याच एका पवित्र उद्देशानं रंगशारदा या संस्थेनं आजचा हा समारंभ आणि हा एक नवलपरीचा असा संयुक्त मानाचा प्रयोग आयोजित केला। आपण त्या प्रयोगासाठी पहाटेपर्यंत जागणार आहात, पण म्हणून या ठिकाणी भाषणात अधिक वेळ आपला घ्यावा असं नाही। म्हणूनच प्रथमतः या ठिकाणी जे काही बोलायचं ते एका कागदावरच फक्त मी लिहून आणलेलं आहे। तथापि कागदावरचं वाचण्याच्या आधी महत्वाचा एक परिचय करून द्यायचा आहे। आजच्या आपल्या या समारंभाचे आणि संयुक्त मानाच्या प्रयोगाचे नियोजित अध्यक्ष निळूभाऊ खाडीलकर, नवाकाळचे संपादक, या नात्याने ते आपल्याला परिचित आहेत। परंतु आजच्या समारंभाला त्यांना अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचं औचित्य असं की ज्या मानापमान नाटकाचा आता हीरक महोत्सव आहे, कारण मानापमान नाटकाला 60 वर्ष पूर्ण झाली आणि ज्या मानापमान नाटकाचा सुवर्ण स्मृती दिन आज आहे, त्या मानापमानाचे लेखक आणि मराठी रंगभूमीवरचे अत्यंत थोर असे नाटककार कैलासवासी काकासाहेब खाडीलकर यांचे ते पौत्र आहेत। त्यांचा अधिक परिचय करून द्यायला नको। त्यांच्या शेजारी बसलेले श्रीयुत यशवंतराव पिंगळे यांना मात्र नवीन पिढीतील लोक कदाचित ओळखत नसतील, जुन्या लोकांना त्यांचा परिचय आहे। या आजच्या समारंभाच्या वेळी जे कोणी संयुक्त मानापमानामध्ये, त्या संयुक्त मानापमानामध्ये सहभागी झाले होते त्यांचा सत्कार करायचा अशी योजना होती। त्याप्रमाणे नटवर्य वालावलकर जे त्या प्रयोगामध्ये विलासगर झाले होते त्यांना उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते काही कौटुंबिक अडचणीमुळे मुंबईत नाहीत, त्यांच्या गावी गेलेले आहेत, म्हणून ते आज उपस्थित नाहीत। पण त्याच नाटकामध्ये, त्या प्रयोगामध्ये ज्यांनी शीलधरचं काम केलं ते यशवंतराव पिंगळे हे आज या ठिकाणी उपस्थित आहे। यशवंतराव पिंगळे यांचं वैशिष्ट्य असं की तो प्रयोग संयुक्त होता, म्हणजे 2 कंपन्यांचा होता, बालगंधर्व ही कंपनी आणि ललित कलादर्श केशवरावांची। या दोन्ही कंपनीमध्ये ते वावरलेले आहेत आणि दोन्ही कंपनीचे कलाकार आहेत, पण विशेषतः ते ललित कलादर्शचे कलाकार म्हणून ओळखले जातात। आणि एक विशेष गोष्ट अशी की त्या गाजलेल्या संयुक्त मानाच्या प्रयोगामध्ये तो प्रयोग खूप रंगला आणि केशवरावांनी रंगवला, पण केशवरावांना आधी रंगवलं ते यांनी, कारण त्यांचा मेकअप यांनी केला होता। स्वतः उत्तम नट तर आहेतच, परंतु त्याचप्रमाणे अत्यंत उत्तम अशा प्रकारचे मेकअप आर्टिस्ट देखील आहे। रंगभूमीची पुष्कळ सेवा करून त्यानंतर ते सिनेसृष्टीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून गेले, सिनेसृष्टीतही पुष्कळ वावरले आणि सध्या विज्ञापनाच्या म्हणजे जाहिरातीच्या व्यवसायामध्ये ते आहे। इतकी वर्ष झाली तरी प्रकृती ठणठणीत आहेत आणि आपले भाग्य आहे की आज या ठिकाणी त्या संयुक्त मानाच्या प्रयोगात प्रत्यक्ष सहभागी झालेले असे यशवंतराव पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांचा सत्कार निळूभाऊंच्या हस्ते आज या ठिकाणी होणार आहे।
हा सर्व खटाटोप किंवा हा सर्व आजचा समारंभ ज्या रंगशारदा या संस्थेने आयोजित केला, ही रंगशारदा संस्था 1.5 वर्षापूर्वी कैलासवासी अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या जयंतीच्या दिवशी स्थापन झाली. ही संस्था कोणत्याही प्रकारे व्यापारी संस्था नाही. या संस्थेने 76 प्रयोग आतापर्यंत सौभद्र, संशय कल्लोळ, मंदारमाला, सुवर्ण तुला इत्यादी नाटकांचे केले. आणि या संस्थेचे मार्गदर्शक म्हणून श्री भालचंद्र पेंढारकर आहेत. जयमाला शिलेदार, जयराम शिलेदार असे संगीतभूषण राम मराठे हे मार्गदर्शक आहेत. त्याचप्रमाणे या संस्थेचे सर्व व्यवहार, विशेषतः आर्थिक व्यवहार हे तपासण्याची संपूर्ण जबाबदारी जरी नव्हे तरी अधिकार या मान्यवर व्यक्तींच्याकडे आहे. आणि या संस्थेचं ध्येय संगीत रंगभूमीची सेवा करणं इतकंच आहे. आणि नवीन कलाकारांना विशेषतः संगीत रंगभूमीवरच्या पुढे आणणं, नवीन नवीन संगीत नाटकं तर आणणंच, पण त्याचप्रमाणे जुन्या नाटकांचं देखील पुनरुज्जीवन करणं इत्यादी अनेक कार्य आहे. अशी ही संस्था आजचे नियोजित अध्यक्ष निळूभाऊ खाडीलकर, आजचे आपल्यात उपस्थित असलेले नटवर्य यशवंतराव पिंगळे, आपण सर्व या ठिकाणी जे उपस्थित झालात, अत्यंत उत्साहाने आणि फार कष्टाने तिकीट मिळून या ठिकाणी उपस्थित झालात, ते सर्व रसिकाचे प्रेक्षक आणि 2-2.5 तास रांगेत उभं राहूनही ज्यांना तिकीट मिळाली नाहीत तेही रसिक, त्यांचेही मी मनपूर्वक या रंगशारदा संस्थेतर्फे, तिच्या कलाकारातर्फे आभार मानतो. या प्रयोगाला प्रसिद्धी देणारी सर्व वृत्तपत्र, त्याचप्रमाणे रात्रभर प्रयोग करण्याची परवानगी देणारे महाराष्ट्र शासन, शिवाजी स्मारक मंडळ, साहित्य संघ, ललित कला दर्श, नाट्य मंदार इत्यादी संस्थांचे संचालक आणि कार्यकर्ते की ज्यांनी पुष्कळ निरपेक्ष बुद्धीने या आजच्या समारंभाला आणि प्रयोगाला सहाय्य केलं आहे, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि प्रथमतः निळूभाऊ खाडीलकर यांच्या हस्ते या त्रिमूर्तीला म्हणजे नाटककार खाडीलकरांच्या प्रतिमेला आणि ज्या केशव नारायणांच्या संयुक्त प्रयोगाची स्मृती आज आपण जागृत ठेवत आहोत, त्या नारायणराव राजहंस आणि केशवराव भोसले यांच्या प्रतिमांना हार घालण्याची विनंती करतो. त्यानंतर निळूभाऊंच्या हस्ते यशवंतराव पिंगळे यांचा सत्कार होईल. नंतर निळूभाऊ काही बोलतील आणि नंतर नवा नटी सूत्रधार प्रवेश आजच्या प्रसंगासाठी जो बसवला आहे तो होऊन संयुक्त मानापमानाचा आजचा प्रयोग आहे तो सुरू होईल. तो आपण सर्वांनी गोड करून घ्यावा, गोड मानून घ्यावा अशी विनंती पुन्हा एकदा करून माझं भाषण समाप्त करतो. आपणा सर्वांच्या वतीनं मी आजचे जे नियोजित अध्यक्ष त्यांना पुष्पहार समर्पण करतो. विशेष आहे आणि मला प्रथमच कबुली द्यायला पाहिजे की कष्टपूर्वक तिकीट मिळवलेले तुम्ही असलात तरी मी नाही. मला अध्यक्षस्थान दिल्यामुळे अनायासेच मी या ठिकाणी आलेलो आहे. पण मला जाणीव आहे की तुमच्याप्रमाणेच मी देखील नाटक पाहायला आलो आहे, भाषण करायला किंवा ऐकायला नाही. शेवटी नाटक हे चिरंजीव होत असतं, परंतु एखादा नाट्यप्रयोग कधी चिरंजीव झाल्याचं इतर रंगभूमीवर आपल्याला दिसत नाही. पण मराठी रंगभूमीवर 50 वर्षापूर्वी मुंबईमध्ये असा एक प्रयोग झाला की जो अमर झालेला आहे आणि तो म्हणजे संयुक्त मानापमानाचा प्रयोग. त्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज आपण येथे सर्व जमलो आहोत. आणि अशा या प्रसंगी विद्याधर गोखले यांनी अध्यक्षस्थान स्वीकारण्याचं मला निमंत्रण दिलं, याबद्दल मी फार कृतज्ञ आहे. अशी कृतज्ञता का वाटू नये, कारण मी मंत्री नसताना देखील त्यांनी मला अध्यक्ष म्हणून बोलावलेलं आहे. मी मंत्री नाही होण्याची कधी काही शक्यताही नाही किंवा मी लक्ष्मीधरही नाही आणि होण्याची शक्यताही नाही. शिवाय विद्याधर गोखले हे पत्रकार आहेत आणि एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराला सन्मानपूर्वक बोलावणं हे उदाहरण विरळ आहे. म्हणून मोठ्या कृतज्ञतापूर्वक मी आता स्वीकार केला. पण येताना मला जरूर वाटलं की आपली पात्रता नसताना देखील आपण कसं यायचं, ही भावना मी त्यांना बोलून दाखवली. तेव्हा विद्याधर गोखले म्हणाले की काकासाहेब खाडीलकर यांचे तुम्ही नातू आहात आणि म्हणून त्या भावनेने आम्ही तुम्हाला बोलवत आहोत. मी त्यांना म्हणतो की ज्या भावनेने तुम्ही मला बोलावलं त्याच भावनेने मी या ठिकाणी आलेलो आहे.
आपल्याला आणि मला दोघांनाही असं वाटतं की भाषण हा नाट्याच्या वेळेला विक्षेप असतो. 2 अंकानंतर भाषण सुरू झालं की भाषणाची वेळ बहुधा प्रेक्षकांकडून काही तातडीची कामं उरकण्यासाठीच वापरली जाते. तथापि आज तशी स्थिती नाही किंवा तसा अवसर ठेवलेला नाही, कारण सुरुवातीलाच भाषण ठेवलेलं आहे. या सुरुवातीला भाषण ठेवलं असल्यामुळे आणि ते मी 5 मिनिटात उरकत असल्यामुळे हा विक्षेप येणार नाही अशी मला जरूर आशा आहे. एक प्रकारे हे संयुक्तिकही आहे आणि ते असं की ज्या वेळेला मेजवानी असते त्यावेळेला पक्वान्न कधी आपल्याकडच्या चालीरीतीप्रमाणे प्रथम वाढायला आणत नाहीत. प्रथम भात वाढायला आणतात, नंतर मसाले भात वाढायला आणतात आणि नंतरच मुख्य पक्वान्न येतं. तशीच आताची ही स्थिती झालेली आहे. आपण जाणतात की संयुक्त मानात्मांचा जो प्रयोग झाला त्यात असामान्य असे नट बालगंधर्व केशवराव यांची कामं होती. तो प्रयोग अद्वितीय झाला, पण त्यावेळेला नामवंत अशा कंपन्या होत्या आणि या कंपन्यांचे मातब्बर असे जे मालक होते ते मालक या एक प्रकारची चुरशीची भावना असताना देखील एका स्टेजवरती अवतीर्ण झाले होते आणि म्हणून तो प्रयोग पाहण्यासाठी सारी जनता एक प्रकारे लोटलेली होती. आज तशी स्थिती राहिलेली नाही. आज नाटक कंपन्या नाहीत, आज कंत्राटदार आहेत. कंत्राटदार असल्यामुळे आजच्या संयुक्त मानात्मनाचा प्रयोग हा पूर्वीच्या संयुक्त मानात्मनापेक्षा वेगळ्या रीतीने करावा लागलाय. आज 2 धैर्यधर आहेत, 2 भामिनी आहेत. अशा प्रकारचा प्रयोग कधी कधी अपघाताने देखील घडलेला माझ्या ऐकिवात आहे. म्हणजे असं की 2 अंक झाल्यानंतर प्रमुख नटी मोबदला न मिळाल्यामुळे काम करण्याचा नाकारते आणि नंतर दुसरी नटी आणून संयुक्त प्रयोग साजरा करावा लागतो. तशी स्थिती आज बिलकुल नाही. कारण आजच्या प्रयोगाचं मानधन तर सोडाच, पण या प्रयोगाचं सर्वच्या सर्व उत्पन्न हे नाट्य संस्थानात दिलं जाणार आहे. आणि विद्याधर गोखले यांनी मला जाहीर करण्यास सांगितलंय की या प्रयोगाचा आणि समारंभाचा सर्व खर्च वेध जाता जमा 2 देणग्या दिल्या जातील. गेली 48 वर्षे सहकारी तत्वावर चाललेल्या सहकारी मनोरंजन या संस्थेला 1001 रुपये दिले जातील आणि डॉक्टर भालेराव यांच्या नेतृत्वाखाली रंगभूमीच्या पुनरुज्जीवनाचे यशस्वी कार्य केलेल्या मुंबई मराठी साहित्य संघाला 501 रुपये दिले जातील. आजच्या प्रसंगी संयुक्त मानात्मनाचा तो अद्वितीय प्रयोग काकासाहेब खाडिलकर यांची नाट्य प्रतिभा किंवा बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांची जन्मजात कला याविषयी कितीतरी बोलता येईल, पण ते बोलण्याचं मी टाळतो. कारण मला जाणीव आहे की माझ्या जन्मापूर्वी कितीतरी वर्ष मानात्मान नाटक स्टेजवर आलं आणि कितीतरी वर्ष अगोदर संयुक्त मानात्मनाचा एक प्रयोग झाला. म्हणून आज या ठिकाणी मी काही 2-3 वैयक्तिक आठवणीच फक्त सांगणार आहेत. आणि या वैयक्तिक आठवणी अशा आहेत की ज्या प्रकाशित झालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे खाडिलकरांचा नातू या नात्यानेच या वैयक्तिक आठवणी मला प्राप्त झालेल्या आहेत. काकासाहेब खाडिलकरांच्या जीवनात मानात्मान नाटकाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. केसरी सोडावा लागल्यानंतर काकासाहेब खाडिलकरांनी मानात्मान हे नाटक लिहिलं. मानात्मानाचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाला, प्रचंड यशस्वी झाला. प्रचंड हा शब्द मी वृत्तपत्रीय सवयीमुळे वापरला, पण तो अमर असं यश त्याला लाभलं आणि त्या यशामुळे काकासाहेबांच्या जीवनामध्ये कुठलाही अपमान ठोकरून लावून स्वतंत्रपणे, स्वतंत्र बाण्याने आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याची नवे सामर्थ्य निर्माण झालं. मानात्मांचं आमच्या दृष्टीने हे महत्व आहे. केसरी सोडावा लागला होता आणि संसार चालवण्यासाठी कर्जवाम देखील त्यावेळी करावं लागत होतं. आर्थिक परिस्थिती कठीण होती. अशा वेळी मानात्मान नाटक लिहिलं गेलं आणि त्या नाटकाने यशस्वी झाल्यामुळे कर्जवाम वगैरे दूर झालं आणि सुस्थिरता आली.
या 5 गद्यनाटकं लिहिल्यानंतर लिहिलेलं हे संगीत नाटक होतं. पंचशरे गद्यवरे नाट्यकला वशची झाली, कवी कृष्णा माळा घाली, अशा प्रकारची प्रतिज्ञा करून काकासाहेबांनी मानापमान नाटक लिहिलं आणि प्रत्यक्ष खरोखरीच नाट्यकलेने त्यांना माळा घातलेली आहे हे दिसून आलं. त्यांचं रंगभूमीवरील स्थान तर निश्चित झालं, पण जीवनात एक प्रकारचं स्थैर्य आलं. पुढे केसरीनंतर काही काळानंतर ते लोकमान्याचे संपादक झाले. पण लोकमान्यात असताना देखील अवमान सहन झाला नाही म्हणून ताडकन त्यांनी तिथलं संपादक पद सोडलं होतं. त्यावेळेला असं झालं की लोकमान्य पत्र फार लोकप्रिय झालं होतं, पण संचालक मंडळाच्या बैठकीत असं बोललं गेलं की लोकमान्य पत्र लोकमान्य या केवळ नावामुळे लोकप्रिय झालेलं आहे आणि हे ऐकताच काकासाहेबांनी लोकमान्य सोडला. ही ताकद त्यांच्या नाटकाच्या यशामुळे निर्माण झालेली होती. पुढे त्यांनी 1923 साली नवाकाळ दैनिक स्थापन केलं. तेव्हाही आर्थिक अडचण अतिशय होती, तोटा येत होता. पण काकासाहेब म्हणत असत की किती तोटा एका वर्षात आला तरी त्या वर्षात एक नाटक लिहून मी सारा तोटा भरून काढेन. हे जे सामर्थ्य निर्माण झालं त्याच्यात ते मीमांसा देखील करीत असत. ते सांगत की वृत्तिक्षेद म्हणजे नोकरी जाणं किंवा कामधंदा जाणं हे कोणाही माणसावरचं फार मोठं संकट आहे आणि त्यामुळेच माणूस लाचार बनत असतो. नाटकामुळे वृत्तिछेदाचा प्रश्न राहिला नाही, कामधंदा जाण्याचा प्रश्न राहिला नाही आणि म्हणून एक प्रकारचं स्वाभिमानाने जगण्याचं सामर्थ्य काकासाहेबांना प्राप्त झालं. आणि नम्रपणे आज मी सांगू शकतो की त्यांना जे सामर्थ्य प्राप्त झालं ते मानापमानमुळेच आज 3ऱ्या पिढीपर्यंत मला लाभत आहे. अलीकडेच काही प्रसंगानिमित्त जेव्हा मला धाक घालण्यात आला तेव्हा मी सहजी असं सांगून टाकलं की तुम्ही आमचं सर्व घेतलं तरी आम्हाला काही हरकत नाही, जे घ्यायचं असेल ते घेऊन टाका. तुम्ही सर्व जरी घेतलं तरी एकटी मानापमानची रॉयल्टी आम्हाला आमचा संसार नीटपणे चालवून देण्यास समर्थ आहे. अशा प्रकारे मानापमानने जसं यश निश्चित केलं त्याचप्रमाणे आत्मविश्वास देखील निश्चित केला. मानापमानचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संगीत आणि अभिनय यांची सांगड संगीत रंगभूमीवर प्रथम घातली गेली. तोपर्यंत संगीत नाटकात गायकीला सर्वथा महत्व होतं आणि अभिनय हा औषधाला देखील नसेल. पण मानापमान नाटकापासून अभिनय सुरू झाला. काकासाहेबांनी बालगंधर्वांना अभिनय शिकवला आणि स्वतः गंधर्वांनी एके ठिकाणी म्हटलंय की मानापमान नाटकामुळे मी आणि जोगळेकर नट म्हणून आणखी गायक म्हणून पुढे आलो. गंधर्वांनी स्वतः एकदा ते आजारी असताना मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा गंधर्वांनी मला सांगितलं की मानापमान नाटक हे अतिशय खुबीदार नाटक आहे. या नाटकात भामिनी धैर्यधराला नाकारते. हा प्रसंग रेखाटताना भामिनीच्या दृष्टीस धैर्यधर पडत नाही हे मोठ्या खुबीने रचलेलं आहे. जर भामिनीने धैर्यधराला पाहिलं असतं तर नंतरचं त्यांचं प्रेम आणि नंतरचं त्यांचं मनोमिलन याला किंचितशी का होईना बाधा झाली असती. म्हणून अशा रीतीने तो प्रसंग साधलाय की भामिनीच्या दृष्टीस धैर्यधर पडत नाही आणि नंतर ज्यावेळेला तिच्या दृष्टीस धैर्यधर पडतो त्यावेळेला ती त्यांच्या प्रेमातच सापडते. अशा प्रकारे खाडिलकरांनी संगीताबरोबर अभिनय दिला. इतकंच नाही तर नाटकाची जाण ज्याला म्हणतात किंवा नाट्याची जी जाण म्हणतात ती देखील कलावंतांना दिली आणि त्याची ओळख गंधर्वाने वारंवार पटवलेली होती. संयुक्त मानापमानाबाबत एक माझ्याजवळ अशी आठवण आहे की जी या ठिकाणी सांगावी की नाही असा मनात विकल्प होता, पण शेवटी ऐतिहासिक सत्य म्हणून ती सांगायला हरकत नाही. संयुक्त मानापमानच्या प्रयोगाला काकासाहेब खाडिलकर यांचा विरोध होता. या नाटकात गंधर्वांनी काम करू नये अशी त्यांची इच्छा होती. नाटक जेव्हा होणार असं निश्चित झालं त्यावेळेला अर्थातच त्यांनी आपल्या स्वभावानुसार दुर्लक्ष केलं. नाटकाच्या प्रयोगानंतर गंधर्व जेव्हा आले त्यावेळेला जवळजवळ 1 तासभर काकासाहेब खाडिलकर गंधर्वांशी रागारागाने बोलत होते. ते गंधर्वांना सांगत होते की या नाटकात तू केशवरावांबरोबर काम करायला नको होतंस, कारण धैर्यधराची या नाटकातील जी पदं आहेत ती तडफदार आहेत, त्याची भूमिका जी आहे ती तडफदार आहे आणि केशवराव तडफदार पद्धतीने खड्या पद्धतीने झटका पद्धतीने पदे म्हणणारे असल्यामुळे
त्यांची छाप ताबडतोब पडेल आणि त्यांच्या पुढे तू थोडाफार फिकाच पडशील. कारण तुझ्या गाण्यामध्ये रंग आहे आणि ढंग आहे, तो वेगळा आहे. गाण्यात तुझ्या रंग भरायला वेळ लागतो, पण एकदा रंग भरला म्हणजे अपूर्व अशी रंगत प्राप्त होते. पण यात दोन आवाजाच्या गुणांमुळे केशवरावांपुढे तुला थोडा फिकेपणा पत्करावा लागेल. आणि प्रत्यक्ष तसंच झालं आहे असं ते वारंवार सांगत होते आणि त्यांच्याशी संतापाने बोलत होतो. ही आठवण मी यासाठी सांगितली नाही की त्या प्रयोगामध्ये कोण उजवं ठरलं आणि कोण डावं ठरलं. ही आठवण जेव्हा मनात जागी होते त्यावेळेला विचार मनात येतो तो हा की त्यावेळेचे नाटककार आणि त्यावेळेचे नट हे एकमेकाला किती जपत होते. खाडिलकरांना सदैव असं वाटत आलं की बालगंधर्व हे रंगभूमीवर सर्वश्रेष्ठच राहिले पाहिजेत. त्यात किंचित देखील कमतरता आलेली त्यांना कधीही खपली नाही. आपल्या प्रतिभेने त्यांनी गंधर्वांसाठी स्वयंवर नाटक लिहिलं. गंधर्वांना सारा अभिनय शिकवला. गंधर्वांसाठीच जे जे करायचं ते केलं. आपल्या नाटकांची परवानगी गंधर्वांखेरीज इतर कोणालाही त्यांनी नाकारली. गणपतराव गोळसांनी एके ठिकाणी म्हटलेलं आहे की जर काकासाहेबांच्या लोभाचा लाभ गंधर्वांच्या पेक्षा अल्पांशाने जरी मला झाला असता तरी मी अधिक मोठा झालो असतो. नटवर्य चिंतामणराव कोलटकरांनी आठवण सांगितली आहे की काकासाहेबांकडे मी बायकांचं बंड नाटक जे गद्य आहे ते संगीत करण्यासाठी गेलो आणि त्यांची परवानगी मागितली. तेव्हा त्यांनी परवानगी दिली. पण पुढे असं सांगितलं की या नाटकाच्या चाली ज्या आहेत त्या गंधर्वांकडून बांधून घ्या. म्हणजे जर गंधर्वांची इच्छा झाली तर गंधर्व देखील ते नाटक करतील. हे ऐकल्यानंतर चिंतामणराव कोलटकरांनी अर्थातच तो नाद सोडून दिला. यात दिसून येते ती नाटककार आणि नट यांची एक प्रकारची तादात्म्यता. नाटककार नटाला किती जपत होता हे आता दिसून येतं. तेव्हासारखी स्थिती नव्हती. तेव्हा अशी स्थिती नव्हती की एखादा नाटक सक्सेसफुल झालं, यशस्वी झालं आणि त्याचे प्रयोगावर प्रयोग होऊ लागले की त्या नटाच्या तावडीतून ते नाटक कधी सुटतं, आपण करारमुक्त कधी होतो यासाठी धडपड करण्याची ती वेळ नव्हती. नाटक यशस्वी झाल्यानंतर पैशाची देखील फिकीर न करता त्या नटालाच सर्व प्राधान्य दिलं जात असे. खाडिलकरांनी गंधर्वांवरतीच लोक केला, गंधर्वांसाठीच आपली प्रतिभा राबवली. मला आठवणीत खाडिलकरांनी पानापमान हे पहिलं संगीत नाटक लिहिलं आणि अखेर त्यांनी जे नाटक पाहिलं ते मानापमानेच नाटक पाहिलं. आजारपणात हे अखेरचं नाटक पाहण्यास ते गेले, ते देखील गंधर्वांवरच्या लोभामुळेच गेले. त्या नाटकात गंधर्वांनी धैर्यधराची भूमिका केली होती आणि गोवरबाई कर्नाटकी यांनी भामिनीची भूमिका केली होती. 2 अंक झाल्यानंतर गंधर्वांना आशीर्वाद देऊन ते परतले. त्यांनी पाहिलेलं हे शेवटचं नाटक होतं. याचे अनेक प्रयोग झाले पण काकासाहेबांच्या दृष्टीने हा शेवटचा प्रयोग होता. मानापमांबद्दल नेहमीच असं वाटतं की या नाटकात संगीत सांभाळून आणि अभिनय सांभाळून जो कोणी कलावंत काम करेल तो निश्चितपणे कीर्ती प्राप्त करून घेईल. आणि असे नट ज्या नाटकात काम करतात तो प्रयोग जे प्रेक्षक पाहतील ते अमर अशी गोडी मिळवून जातील. आजचा हा संयुक्त मानापमानाचा प्रयोग कलावंतांना असा लाभदायक हो, त्याचप्रमाणे आपणा सर्वांना लाभदायक हो अशी गुरुपौर्णिमेच्या या दिवशी त्या तिघाही नरश्रेष्ठांना विनवून आणि ईश्वराची प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. आता वस्तुतः नाटकच सुरू व्हायचं, परंतु अध्यक्षांच्या परवानगीनं आपल्या प्रेक्षक वर्गात बसलेले आणि त्या संयुक्त मानापमानाच्या प्रयोगाला प्रत्यक्ष उपस्थित असलेले माजी असिस्टंट पोलीस कमिशनर श्री राणे यांनी फक्त 2 मिनिटं बोलण्याची इच्छा व्यक्त केली आणि आजच्या मंगल प्रसंगी त्या काळच्या भाग्यवंत प्रेक्षकाला ही विनंती, ही परवानगी नाकारावी असं वाटलं नाही, म्हणून केवळ 2च मिनिटं या ठिकाणी बोलण्याची परवानगी देण्यात येत आहे आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम सुरू होईल. मी बसून बोलत असल्यामुळे म्हणजे आम्हाला हार्ट डिसीज आहे, हृदयरोग आहे, त्याच्याबद्दल मी आपली माफी चाहतो. 50 वर्षापूर्वी
मी संयुक्त महाराष्ट्राचा प्रयोग बालेवाला थिएटरमध्ये पीठ मध्ये बसून बघितला. त्यावेळेस दिले ते 5 रुपये. त्यावेळेस तो विद्यार्थी. आता हल्ली PSC म्हणून पेन्शनर आहे, 20 रुपये देऊ शकलो बायकोची माझी. तेव्हा हे सगळं काय आहे, त्याला एकच भरतरने म्हटल्याप्रमाणे कालाय तस्मै नमः. आता काळच नवीन गेलं पाहिजे. आता आपल्या आजचे अध्यक्षच बघा, त्यांच्या मागे त्रिवेणी संगम आहे. तो म्हणजे असा की खाडिलकर महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय नाटककार, दुसरं पट्टीचे देशसेवक, आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त म्हणजे लोकमान्यांचे लोकप्रिय शिष्य. अशा त्रिवाळीसमोर नातू आपल्याला मिळाले, ते भाग्य आहे. आणखी त्यांनी मला बोलण्याची परवानगी दिली, याचे मी त्यांना भाग्य समजतो. 50 वर्षापूर्वीची स्थिती आणि आजची स्थिती याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. मी तो प्रयोग जेव्हा बघितला तेव्हा बालगंधर्व पल्लेदार पद्धतीने गाणारे केशवराव भोसले, मी त्यांच्याबद्दल हल्ली पुष्कळच लिटरेचर वाचलं. लिटरेचर म्हणजे काय, आता हा लेखक समजा टिळकाने लिहिलेला लेख, त्यांची मुलाखत, आणखी दुसरा सुमंत जोशी यांनी प्रयोग नाही पाहता लिहिलेला लेख. लक्षात ठेवा, प्रयोग न पाहता लिहिलेला लेख. आमच्या पोलीस याच्यामध्ये असं आहे, डायरेक्ट एव्हिडन्स म्हणजे काय, जो स्वतः बघतो ऐकतो ते सगळ्या बाकीच्या गोष्टी सगळ्या आहेत दॅट हिअर्स एव्हिडन्स, नॉट ॲडमिसिबल इन कोर्ट्स. पण त्या प्रयोग सांगायचे म्हणजे असं, लोकांचा एक गैरसमज आहे, आणि तो गैरसमज म्हणजे असा, बालगंधर्व आणि केशवराव भोसले हे दोन्ही महाराष्ट्राचे महान कलाकार. पण लक्षात ठेवा, त्या दोघांमध्ये कधी चुरस नव्हती. चुरस जी होती ती तुमच्या आमच्यामध्ये. केशवराव मोठं की बालगंधर्व मोठे, त्याच्यामुळे आपण प्रेजुडिस व्ह्यू घेऊन प्रत्येक गोष्टीत बघतो. आता त्या लेखामध्ये सुमंत जोशींनी सगळं काही त्याचं वर्णन केलेलं आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की एकच गाणं म्हणजे धिक्कार मनस आहे ना, त्या गाण्याला केशवरावांनी 7 वेळा वंशमोर घेतला. 8व्या वेळी जेव्हा त्यांना परत बोलावण्यात आलं, ऑडियन्स सांगितलं या म्हणून, तेव्हा मला वाटतं बालगंधर्वांचे बंधू राजहंस हे स्टेजवर आले आणि त्यांनी सांगितलं की केशवराव येऊ शकत नाही, केशवराव फार थकलेले दमलेले आहेत, म्हणून ते 8व्या वेळा आले नाहीत. परंतु असं की त्यांचं गाणं किती पल्लेदार जरी झाले तरी ते पुरुष नट होते, आणि पुरुष नटाचा ते ऍक्टिंग करत होते. पण गंधर्वांचं काय, दरदरीत पुरुष हो. पण त्यांनी स्त्रियांच्या स्त्री नटाचा अभिनय काय केला. ह्यांचे जोडे पुसताना धैर्यधराचे त्यांनी जो अभिनय केला, अप्रतिम. सगळे लोक म्हणजे थकवून गेले. म्हणजे ह्या 2 नटामध्ये चुरस नसून ती चुरस
तुमच्या आणि आमच्यामध्ये आहे. मला फक्त 2 मिनिटं देण्यात आली आहे. जर संपली असतील विद्याधर साहेब तर मी निघून जातो. हा नाही मी पण तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की केशवराव आणखी बालगंधर्व हे दोन्ही लोकोत्तर पुरुष, आणखी त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी म्हणायचं झालं जर तर आम्हाला आपले यांची कालिदासाची आठवण होते. ती आठवण म्हणजे अशी, नाटक केल्यानंतर केशवराव was glorious, and as you know, an hour of glorious life is better than an age without a name that he got it. पण त्याने असं म्हटलं होतं, आपला कंटाळा आला काय असं जर असेल तुम्ही जरूर उठतो. पण तर तुम्हाला एकच सांगतो, काळीदासाचं ते मागचं विसरलो, पण शेवटी हा लक्षात, प्रजापती कथोर आणि मृदूनी कुसुमादपी. प्रजापती कठोर आणि कोण? केशवराव. मृदूनी कुसुमादपी कोण? बालगंधर्व. हे लोकोत्तर होते पुरुष. लोकोत्तराणाम चेतांशी कोणी विज्ञात मर्यादी. ह्या लोकांच्या मनात काय होतं ते तेव्हा मला काय कळणार. एवढं सांगून मी आपली रजा घेतो. म्हणजे एकच असं दिसतंय की तुम्ही ज्या अर्थी माझा इतका सत्कार करता त्यात आपला कंटाळा आलाय. तर मी आपल्या आठवत येतो, आपली अब्रू आपल्या मुठीत ठेवणं बरं. थँक्यू व्हेरी मच. सावधान, सुस्वागतम. देवानामिदमामनन्ति मुनयः कान्तं क्रतुं चाक्षुषं रुद्रेणे रोमा कृतव्यतिकरे स्वांगे विभक्तं द्विधा. त्रैगुण्योद्भवमत्र लोकचरितं नानारसं दृश्यते. नाट्यं भिन्न रुचेर्जनस्य बहुधा एकं समाराधनम्. प्रथम नटी सूत्रधार प्रवेश. लेखक विद्याधर गोखले. नटी सूत्रधार प्रवेशानंतर कैलासवासी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित मानापमान नाटक. नटी सूत्रधार प्रवेशातील कलाकार. सूत्रधार नारायण बोडस. नटी रजनी जोशी. पारिपार्श्वक अशोक सराफ व नाना ओक. संयुक्त मानापमानातील कलाकार. अंक पहिला व दुसरा धैर्यधर रामदास कामत. भामिनी कान्हो पात्रा. लक्ष्मीधर मास्टर दत्ताराम. अंक तिसरा चौथा व पाचवा धैर्यधर राम मराठे. भामिनी सौ जयमाला शिलेदार. लक्ष्मीधर दाजी भाटवडेकर. विलासधर मास्टर दामले. अक्कासाहेब रजनी जोशी. बाबासाहेब तुकाराम भगत. शीलधर नरहरी साटम. कुसुम लता शिलेदार. मालती शुभदा गोखले. विनोद अशोक सराफ. थोर न ओळखू येणारे आणि खरी चोरी न करणारे. संगीत साथ. ऑर्गन गोविंद पटवर्धन आणि तुळशीदास बोरकर. तबला दामू अण्णा पारसेकर आणि श्री साळवी. व्हायोलिन मधुकर बर्वे. रंगभूषा कृष्णा बोरकर व बाबा वर्दम. वेशभूषा श्रीपाद कदम. रंगमंच व्यवस्था वामन पटवर्धन व नरहरी साटम. रंग शारदा सादर करीत आहे नाट्याचार्य खाडीलकर यांचं मानापमान.
पूजा पात्र आत ठेवून द्या आणि तिला इथं पाठवून द्या पाहू. ऐन वेळी ही नाही ना. बाकी स्त्रियांना हसायला काय आणि रडायला काय किंवा बोलायला काय काही कारण लागत नाही हेच खरं. महाराज बाईसाहेब आपल्यावर फार रुष्ट झालेले आहेत. त्या रुष्टतेचं कारण काय? कारण आता काय काय हा समजलो. पारिपार्श्वगा अरे ती रुष्ट साहजिक आहे, कारण मी कबूल केलेले दागिने अजून आजही आणून दिलेले नाहीत म्हणूनच ती रुष्ट झाली असावी. तेव्हा मीच तिची मनधरणी करून मनधरणी हो ठीकच आहे. म्हणजे आम्ही गरीब नट पिदाजी न मिळाल्यामुळे ज्वालानाथी मुखीसारखे भडकोत्री आम्हाला कोण विचारतो. पण ही चंद्रमुखी नटी किंचितही रुष्ट झाली तर हे सूत्रधार हे निर्माते तिच्या कोमल चरणा रविंदावर लोटांगण घालतील. पण महाराज आज पाया पडला तरी काही उपयोग नाही, कारण मला वाटतं म्हणजे माझा एक आपला तर्क अंदाज म्हणजे अनुमान म्हणा हवं तर की बाईसाहेब दागिन्यासाठी रुष्ट झाल्या नसतात. दागिन्यासाठी रुष्ट झालेलं नाही. मग तिच्या रुष्टतेचं कारण काय असेल बरं? कारण एकच काय ते तुम्ही जुनाट नाटकाच्या वेळापायी आम्हा शहाण्या सुरत्या मित्रांचा हितकारक सल्ला ऐकत नाही म्हणून त्या रुष्ट. हितकारक सल्ला तुमचा कोणता बुवा? सल्ला तुम्हाला जर गल्ला हवा असेल ना तर काळाची बदलती अभिरुची लक्षात घ्या. अहो चांद्रयुग आहे, मानव चंद्रावर जाऊन परत आलाय, काही वाटेत मेलाय. अहो राईस प्लेट युग, लोक राईस प्लेट खातायत, राईस प्लेट टेरलिन कपडे घालतायत, त्यांच्या रुचीला रुचेल असं आणि पोटाला पचेल असं काहीतरी द्या. ॲटम बॉम्ब पाहिजे म्हणजे किर्लोस्कर, देवल, खाडीलकर या त्रिमूर्तींना मी विसरू नाही. म्हणजे आम्ही असं म्हणतो उच्च अभिरुचीच्या गगनात विहार करणाऱ्या त्या गरुडांना विसरू आणि त्या गिधाड्यांना आणि घुबड्यांना जवळ करू. उच्च अभिरुचीची ती नाटकं नको तर मग नाटकं अशी हवीत तरी कोणत्या आणि कशी नाही. म्हणजे नाटकं सुटसुटीत हवी म्हणजे पहाटेपर्यंत चालणारी नको. माझ्या लक्षात पूर्ण आलं. म्हणजे आजकालच्या नखरे नारीच्या पोशाखाप्रमाणे आखूड आणि सोयीस्कर पाहिजेत नाही असे आम्हाला नाही जगायला पाहिजे. म्हणजे अल्बत अगदी बरोबर आहे. मॉडर्न मिनी स्कर्ट हवा. मॉडर्न मिनी स्कर्ट बरोबर आहे ना. सुनाट पैठणी नको. शिवाय पतिव्रतांची पवित्रता, वीर पुरुषांची वीरता, धैर्यधरांची धीरता आणि साधू संतांची साधुता वर्णन करणारी नाटकं नको. म्हणजे लफडेबाज लफंग्याच्या लंपट लीला, विवाह बाह्य संबंधाच्या कामकथा, भ्रष्टाचाराच्या गाथा पाहिजेत असंच ना. नाही म्हणजे हे जरासं व्यावहारिक फायद्याच आहे. आणि म्हणजे शिवाय त्यात ना रागदारी संगीत नको अजिबात नको. आणि शास्त्रीय नृत्य तर नको. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे लारलप्पा हल्ला गुल्ला हे संगीत आणि रंभा संभा आणि ते काय ते कॅबेरा त्याचा नाताचा धुमाकूळ पाहिजे असं सांगा ना. नाही म्हणजे आता इलाजच नाहीये त्याला. म्हणजे साहेबांच्या नाटकात गल्ला भरून मसाला भरून जर पैसा आणि प्रतिष्ठा मिळत असेल लागो त्या प्रतिष्ठेला आणि पैशाला. माझ्या प्रियेची देखील विचारसरणी अशीच व्हावी, ती देखील प्रवाहपतीत व्हावी. मागणी तसा पुरवठा ह्या धोरणाचा तिने देखील पुनरुच्चार करावा. पण नाही, शक्य नाही.
आपला अंदाज व्यक्त केला नाही, म्हणजे आमचा अंदाज कदाचित चुकीला असेल. चूक का बरोबर मी प्रत्यक्ष पाहूनच येतो ना. मित्रा काय झालं? अरे डाव अंगावर आला. नदीच्या तोंडी घातलेला युक्तिवाद काय सूत्रधाराच्या गळी पडलेला नाहीये. आता काय यप पलाय सजी होते. तुझी मनधरणी करायची. तुझ्या रुष्टाचं कारण मला दासाला कळेल का? कारण उघडच आहे. काय ते? 2 धैर्यधर, हा. 2 धामिनी, हा. 2 लक्ष्मीधर असा हा संयुक्त मनाचा न पेलणारा खटाटोप तुम्ही करू नका असा मी तुम्हाला सल्ला दिला होता. का बरं तो मानला नाही? तुमची फजिती होऊ नये म्हणून मी इतकी धडपड करते आणि तुम्हाला त्याची पर्वाच नाही म्हणून मी रागवले. अगं त्यात रागवायसारखं काहीही नाही, कारण फजितीमुळे व्हायचीच नाही. कशी? अगो सगळे प्रेक्षक मनातल्या मनात तुलना करतील आणि काय म्हणते ठाऊक आहे? काय म्हणते? अहो कुठं ते संगीत सूर्य केशवराव भोसले आणि गानचंद्र बालगंधर्व यांचं संयुक्त मानापमान आणि कुठे तुमचं संयुक्त मानापमान. हे पहा, सारंगी कितीही जरी गोड बोलली ना तरी बुलबुलाच्या गळ्याची बरोबरी नाही करू शकत. बरं का महाराज, ह्या कल्पनेनं आपले कसलेले कलाकार सुद्धा अगदी थांबावून गेले. आणि बरं का, आणि हे साहजिक नाही का, कारण तो केशव नारायण पुण्ययोग पाहून महाराष्ट्राची अभिजात रसिकता उचंबळून आली आणि म्हणाली,
1921 रोजी मुंबापुरीच्या बालीवाला नाट्यगृहात झालेला तो केशव नारायण प्रयोग म्हणजे समसमा संयोग होता. गंगा यमुनेचा संगम होता. आपल्या संगीत रंगशारदेच्या वैभवाचा सुवर्ण कळसच होता. आणि त्याचाच तर आता मंगल दिन. एवढंच काय, पण कैलासवासी काकासाहेब खाडीलकरांचे पौत्र सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित आहे. अगं हे कशाला हो, जरा समोर हो. गर्दी रसिकांची कशी दिलदार गर्दी उसळली पहा जरा. हो, पण म्हणूनच तर मी गोंधळून गेले. हे बघा, अडाणी प्रेक्षकांना येणं केनं प्रकारे खुश करणं सोपं. हे जाणकार दर्दी प्रेक्षक आपली अगदी कठोर परीक्षा घेतील आणि काय म्हणतील माहितीये का? काही काळजी करू नकोस. अगं हे रसिक प्रेक्षक माय बापाच्या आपुलकेनं ह्या प्रभागाने पाहतील. हो, आणि ते काय म्हणतील, राजा होसाचे चालणे भूवरी जाहणे शहाणे काय इतर कोणे चालावीची ना. तेव्हा उगाच भलतीच तुलना करून ते आपल्याला काही दोष देणार नाही. त्याची काही काळजी करू नको. ठीक आहे. उलट पक्षी नाट्याचार्य खाडीलकरांच्या त्या सुवर्ण युगाला मानाचा मुजरा केल्याबद्दल ते संतोष व्यक्त करून म्हणतील. काय म्हणतील? पराक्रमी झाले, सेनापती झाले, तरी बाबांच्या पेक्षा गरीबच ना. नुसत्या पराक्रमावर बायकांचं मनच बसत नाही. मनाची हौस भागे इतके दागिने घालणारा नवराच बायकांना आवडतो. ते पाहते रजे त्या पराक्रमी सूर्याला तो आरक्त झाला असताही याच कारणाकरता जोर लोटून गेला.
तीच दशा मी त्यांची केल्याशिवाय राहणार नाही. गडे भाभी जरा विचार, तू लक्ष्मीपुत्राची मुलगी असलीस म्हणून तुला लक्ष्मीपुत्राच्याच घरी दिली पाहिजे असं काही नाही. का नाही? बाबांनी मला श्रीमंतच नवरा पाहून दिला पाहिजे. उत्तराधिपतीशी लढण्याकरता आमच्या पृथ्वीराज महाराजांनी आजपर्यंत थोडे का सेना नाही पाठवले, पण पराजय पाहून ते सर्व परतून नाही काय. धैर्यधर्जींच्या शौर्यामुळे आणि शिस्तीमुळे उत्तराधिपती मागं हटला आणि लग्न कार्याचे बेत करायला थोडीशी फुरसत तरी मिळेल. ज्या वीराला जयश्रीनं रणभूमीवर माळ घातली त्या वीराला तुझ्यासारख्या उपवर कन्या लग्न मंडपात माळ घालीत असतात अशी पूर्वीची कितीतरी उदाहरणं असतील ग उदाहरणं. पण ही भामिनी दुसऱ्याचं उदाहरण पाहून वागणारी नाही. माझ्या वर्तनाचा किस्सा इतर बायकांना घालून देण्याकरताच मी जन्माला आले, समजलीस कुसू? स्वयंवरात पण लावून शौर्याची पारख करून नंतर सीता द्रौपदी सारख्या राजकन्या लग्न करीत असत. त्यांना काही कळतच नव्हतं म्हणायचं. हो हो, नव्हतंच कळत. स्वयंवराच्या वेळी नुसत्या पराक्रमावर भिस्त ठेवण्यात सीतेनं का किंवा द्रौपदीनं का शहाणपणा दाखवला असेल असं मला मुळीच वाटत नाही. कधी कधी
तिकडे येत आहे. सोनारानं कान टोचले. हे बघ, अक्का येऊ दे नाही तर बाबा येऊ दे, कुणी सांगितलं तरी मी ऐकायची नाही. लग्न काय अक्काचं व्हायचं नाही आणि बाबांचंही व्हायचं नाही. लग्न व्हायचंय माझं. होय का? मला माहितीच नव्हतं. माहिती झाले ना. अरे वा, भामिनी तर इथंच उभी आहे. मला वाटलं तर ताई अंगा खांद्यावर दागिने घालून पलीकडच्या सज्जात उभी असेल. आज धैर्यधरजींची स्वारी इथे यायची आहे ना? होय ना? आणि हे ग काय कसं? ताईच्या अंगा खांद्यावर काहीच दागदागिने नाहीत, हे कसं काय? तिलाच विचार. खरंच भामिनी, तुला मी विचारते, हा दरिद्री धैर्यधर तुला कसा आवडला? अक्का, आज सकाळी बाबांनी जे सांगितलं ना तेच मी तुला पुन्हा सांगते. असं म्हणणं जास्त बरं नव्हे का? भामिनीचं लग्न मोडायचे वाटतं अक्कासाहेबांच्या मनात. हे बघ कुसुम, त्याच मंडपात त्याच मुहूर्तावर भामिनीचं लग्न होईल, समजले? आता मी स्पष्टच सांगते, त्या भिकारड्या धैर्यधराशी भामिनीचं लग्न होऊ नये एवढीच आमची खटपट आहे. म्हणजे दुसरा एखादा नवरा मुलगा पाहून ठेवला वाटतं. पाहायचा काय? लक्ष्मी धर्जींना विलास धर्जींनी बरोबर आणलंच आहे. हे बघ, या कामात तू सुद्धा आम्हाला मदत केली पाहिजे. मी मुळीच मदत करणार नाही. अगं अशी जाऊन भामिनीला सांगते, लक्ष्मी धर्जींची तळी उचलण्यासाठी या सगळ्या जणी धैर्यधर्जींची निंदा करतायत म्हणून. सगळं नीट समजावून सांगते. मग पहा, देवीचा प्रसाद द्यायला ती धावत आहे. अरे विनोद, तुझा तिच्या मागोमाग आणि त्या धैर्यधराची अशी निंदा कर की त्याच्याशी लग्न करायचं भामिनीच्या मुळे मनातच एवढे चालू कर. अक्कासाहेब, आपण अगदी निर्धास्त असा. मी धैर्यधराची यथेच्छ निंदा करतो, कारण त्याच्या घरचं अन्न खाण्याचा प्रसंग माझ्यावर कधी आलेलाच नाही. पाहूया तरी कुसुम माझ्या पुढे काय बोलते ती. लवकर जा. कसंही करून हे लग्न मोडलंच पाहिजे. मला नाही वाटत आमच्या ताईला एखाद्या गरीबाच्या घरी सुख लागेल. हा, लक्ष्मी धर्जे आमच्या इतके श्रीमंत नाही आहे खरं आहे, पण 24 लाखाच्या उत्पन्नाची स्थळं आजकाल आहेत तरी कुठं. आणि बरोबर लक्ष्मी धर्जी आहे. खरंच लक्ष्मी धर्जींच्या सारखा राजपिंडावरच माझ्या भामिनीला मिळाला पाहिजे.
नाही बुवा, आपण काही असला भिक्कावता नवरदेव कोणत्याही जन्मी पाहिला नाही. आणि विलास सरजी, हा दरिद्री तुमचा साडू होणं हे मनात आलं म्हणजे तुमची संगती तरी आमच्यासारख्या श्रीमंतांना चालेल की नाही याची शंका उद्भवते बुवा. हो, असं झालंय खरं. मिरवणुकीत त्या दरिद्र्याला मी पाहिलं आणि माझी मान लाजेने आपोआप खाली वाकली. हा दरिद्री धैर्यधर बाहेर सेनापती आणि घरी साडू या दोन पात्यांच्या कात्रीत तुम्हाला पकडणार. अहो, सेनापती या नात्यानं आम्हा श्रीमंतांच्या त्या दरिद्र्याकडून पावले उपमर्द होतोय तेवढं पुढे नाही का झाला. ऐकलंस? मी जर तुमच्याप्रमाणे बाबासाहेबांचा जावई असतो तर साफ सांगितलं असता की दोन्ही बहिणीशी मी एकटा लग्न करीन. ऐकलंस ना? पण ही दरिद्र्याची व्याप तुमच्या घरात नको. विलासजी, तुमच्या श्रीमंतीला लागू पाहणारा हा जन्माचा कलंक तुम्ही कसा काय धुवून टाकणार सांगा पाहू. ऐकलंस ना? तुझ्या बहिणीच्या त्या दरिद्राशी लग्न होणार असा गावात पुकारा झाल्यापासून ज्यानं त्यानं मला अशी नावं ठेवायला सुरुवात केली. लक्ष्मीदाजी, हा कलंक कायमचा लागेल की काय अशी मला भीती वाटू लागली. इतकं काही भ्यायला नकोय. आम्ही सगळ्या जणींनी मिळून ताईच्या मनात खूप भरवून दिलंय. हे पहा, देवीचा प्रसाद द्यायला फार तर ती आज पुढे येईल. पण परवा बोहल्यावर भामिनी उभी नाही हे अगदी खास समजा. पण लग्न मुहूर्त वाया जाऊ द्यायचा नाही. हो, लग्न मुहूर्त वाया जायचा नाही म्हणा. कारण आयत्या वेळी लक्ष्मीपुत्र लक्ष्मीधरजी धैर्यधरजींच्या जागी भोल्यावर उभे राहतील. लक्ष्मीधरजी असंच की रे? हो, अहो मी हजर असलो म्हणजे कुणाचं कुठं काही नडू द्यायचं नाही. तसाच प्रसंग पडला तर 2, 3 असतील नसतील तुमच्या बहिणींशी लग्न लावण्याचा माझा हिल्ला मी नुकताच जाहीर केला नाही का? त्या दरिद्र्याची खोट मोडण्याकरता आणि आपल्या सर्वांचा तसा आग्रह असेल तर मी काही माझा शब्द खाली पडू देणार नाही. अहो, नडू दिलं तर मग मी श्रीमंतांचा मोरक्या तो कसा नडू द्यायचा नाही. काही काळजी करू नका. तुम्हाला, मला आणि इतर सर्व लक्ष्मी पुत्रांना त्या दरिद्री धैर्यधराच्या उपतेखाली रणांगणावर वागण्याचा जेव्हा पृथ्वीधर महाराजांनी हुकूम सोडला तेव्हा कोणत्या ना कोणत्या कामी याची पुरी फजिती करायची असा कट आपण सर्वांनी मिळून केला नाही का? तुम्ही सर्वजण नको नको म्हणत असता, केवळ नडू नये म्हणून मी आपण होऊन त्या गटाच्या मोरक्या नाही का झालो. उगाच नाही मोरक्या झालो, उगाच नाही मोरक्या झालो. केला आजपासूनच फजिती उडवायला आरंभ केला. सांगा पाहू, या माझ्या दागिन्यामुळं आज त्याची थोडीशी तरी फजिती झाली. थोडी का, चांगलीच फजिती झाली. आज त्या वेळेची कशी फजिती झाली? तो जर खरा शहाणा असेल तर आजच्या फजितीनं लग्नाचा नाद आपोआप सोडून दे. अहो, मिरवणुकीत हे दागिने जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा लगेच तोंड फिरवलं. मला वाटलं फजिती झाल्यामुळे स्वारी तिथूनच पळ काढायच्या विचारात, पण पक्का निघाल. मी मिरवणुकीत सर्वांच्या पुढे असा मोरक्याप्रमाणे चाललो होतो तरी तसा माझ्या मागोमाग येत होतो. आज त्या मेल्याची अशी फजिती झाली. यावेळच्या लक्ष्मीधरजींच्या श्रीमंतीकडे पहा म्हणजे सहज तुमच्या लक्षात येईल. असले पाणीदार टपुरे मोती आणि निवडे हिरे कुणाही लक्ष्मीपुत्राच्या अंगावर नाही. आणि अशा रीतीनं नटलेल्या या पुतळ्या शेजारी ते रस्त्यातनं चाललेलं धुळीचं भावलं पाहून फजिती झाल्याशिवाय कशी राहायचे. अहो, माझे अंगावरचे दागिने पाहून सगळे लोक मलाच नवरदेव समजू लागले. एक दोघांनी तर माझ्याकडे बोट टाकून खुद्द धैर्य धरावाच विचारलं की नवरदेव ते हेच का? अशी फजिती झाली की या बरं झालं. त्या फजितीतून धैर्यधर डोकं वर काढतो न काढतो तोच एका सगळ्यातील स्त्रिया त्याच्याकडे बोट टाकून म्हणाल्या, बाई, नवरदेवानी असला हा भिक्कारला उजरे कुठून झालं. आता आणखी फजिती व्हायची ती काय राहिली? अगदी चांगलं झालं. त्याची त्या मिरवणुकीत फजिती झाली, फार चांगलं झालं. दरिद्री तो दरिद्री आणि त्याला आमची ताई म्हणे बायको पाहिजे. नाही ग बाई, माझ्या भामिनीला याच्या घरी मुळीच सुख लागायचं. सुख कसलं
राहायचं नाही. अहो मूर्खासारखा कमरेला तलवार बांधून लग्नाला आलेला. नवऱ्या मुलीला काय तलवारीच्या धारेवर बळी द्यायची? नवरदेव म्हणून आला तरी एखादा तरी अंगावर दागिना नको होता का असायला? अंगावर अगदी फुटका मणी सुद्धा नाही. धैर्य धरत बाबासाहेबांच्या बरोबर येतोय. पाहून घ्या अंगावर काय आहे का पाहून घ्या. थांबा थांबा. अगोदर माझ्या हातातल्या अंगठ्याकडे दृष्टी फेका. मग त्याचे ते वृक्ष मोठं न्याय, त्याचे ते बुच्चे कान लक्षात घ्या आणि मग माझा बिगबाईचा कान धरा. मनात मनात म्हणजे श्रीमंती आणि गरिबी किती अंतर असतं हे तुम्हाला समजेल. पाहून घ्या पाहून घ्या. चलकडे पोची काही आहे का पाहून घ्या. खरोखरच त्याच्या बोटात एक देखील अंगठी नाही. कुत्र देखील चघळला नाही असल्या हडकासारखे वृक्ष मोठे आणि शिवाय गळ्यात एक सुद्धा दागिना नाही. आणि हे काय डोक्यावर तुरा सुद्धा नाही. मंदिर त्याचा मळलाय बघा किती आणि त्यामुळे दिसतोय कसा संन्याशाच्या डोक्यासारखा. हिडी नको का बाई. माझ्या ताईला मुळी त्याच्याकडे माझी ताई कशी सोन्यासारखी तिला नको हा असला वर मिळाला. बाबासाहेब मी इतकी घाई करतो याचं कारण दुसरं काही नाही. आजच खबर आली आहे की उत्तराधिपती सांप्रतचा 2 महिन्यांचा सह मोडून आमच्या छावणीवर छापा घालण्याच्या तयारीत आहे. शत्रूनं आमच्या छावणीवर छापा घालावा आणि मी इथं लग्न सोहळ्यात गुंग असावं हे केव्हाही चांगलं होणार नाही. म्हणून म्हणतो की उद्याच्या उद्या लग्न आटोपून मला छावणीकडे परत जाऊ द्या. हे हो, रहा 2 दिवस. छावणीकडे काही गडबड व्हायची नाही. नाही पण 2 महिन्याकरता लढाई बंद ठेवण्याबद्दल तह झालाय ना. मनात आणलं म्हणजे कुणालाही केव्हाही तह मोडता येतो. उत्तराधिपती तह मोडणार अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागले. कारण तह झाल्यावरही दरोडेखोराची सोंग घेऊन शत्रूनं 4-2 ठिकाणी लुटालूट केली. उत्तराधिपती काही इतका कंगाल लागून गेला नाही. लढाई झुंपायला अजून 1.5 महिना अवकाश असताना आजच आपण लढाईला सुरुवात करील म्हणायला. हा लढाईतील डावपेचांचा प्रश्न आहे. या गरिबी श्रीमंती कसली घेऊन बसलात? अहो श्रीमंतीवर लढाईतील बऱ्याच का सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. गरिबांना अंतःपुर नाही, सुखसोहाने नाही आणि शरीराची मिजासही नाही. तेव्हा त्यांना दिवसभर जरी लढाई चालू राहिली तसेच रात्री सुद्धा चालू राहावी असं वाटणं साहजिकच आहे. पण आम्हा श्रीमंतांची गोष्ट निराळी. आम्ही श्रीमंत लोक दरिद्र्याप्रमाणे रात्रीचे निरुद्योगी नसतो आणि रात्रीचे उद्योग विस्तारण्याकरता दुसऱ्या दिवशी सूर्य अस्ताला जाईपर्यंत आम्हाला झोप काढावी लागते. सूर्य अस्ताला जातोय रात्र पडतीये, सूर्य अस्ताला जातोय रात्र पडतीये, याच्या दरम्यान घडी अर्ध घडी पाव घडी लढाई करणं आम्हा श्रीमंतांच्या प्रकृतीला मानवतो. हे श्रीमंतीचे शोक शत्रूकडच्या सगळ्या सरदारांना माहित आहे. छाप्याची कल्पना दरिद्र्याला सुचायची. म्हणून म्हणतो की उत्तराधिपती इतक्यात लढाईला सुरुवात करील असं मला काही वाटत नाही. खळ पडू न देताना एकसारखी धडपड करीत राहणं हे सुद्धा काही श्रीमंतीचं लक्षण नाहीये. मी सांगतो ना तुम्हाला, मी जर शत्रूचा सेनापती असतो तर 2 महिन्याच्या ऐवजी 2 वर्षांची सुट्टी घेतली असती. आमच्या पृथ्वीधर महाराजांचं नशीब थोड म्हणून त्यांना हे असले सेनामध्ये नेमण्याची बुद्धी झाली नाही. हे जरी काही असलं तरी माझ्या मतानं आपण इथे 4 दिवस थांबायला काही नसतं. तुम्ही काही म्हणा पण माझं मन कसाटी छावणीकडे धाव घेता. बाबासाहेब सांप्रच्या लढाईत तन मन धन सर्व तऱ्हेनं आपण मला मदत करत आहात. तेव्हा रणांगणाकडे परतणारा माझ्या उत्साहाच्या आड आपण याल असं मी कसं म्हणतो. मी श्रीमंत नसतानाही आपण आपली मुलगी मला देऊ केली. या पता माझ्या लढाईच्या हौसेचा गौरव तो आपण काय करणार आहात. हे जरी खरं असतं तरी माझं एवढं ऐका आणि उद्याच्या उद्या लग्न आटोपून मला छावणीकडे परत जाऊ द्या. हे पहा, याचा विचार आपण सकाळी करू. आपण आता नुकतेच आलात. माझी मुलगी भामिनी आपली भावी पत्नी महिषासूर मर्दिनीचा आपल्याला प्रसाद देईल. नंतर आपण थोडा वेळ विश्रांती घ्या. पुढचा बेत उद्या सकाळी करू. अक्का हे कुसो भामिनी कुठं आहे? जा बेटा, तिला इकडे लवकर पाठवू.
आपण देवीचं दर्शन घ्या. इतक्यात आम्ही नेऊन आपल्याला प्रसाद देऊ. हे दर्शन मला पूर्वी घडलेलं आहे. आपण तर या मंदिरात प्रथमच आला, मग हे दर्शन आपल्याला कुठं बरं घडलं बाबासाहेब? त्यानं म्हणे लढाईत प्रत्यक्ष महिषासुर मर्दिनी पाहिजे. हे दरिद्री लोक द्रव्याची उणीव झोपदार सुद्धा पडून करतात.
काय म्हणता आपल्याला प्रत्यक्ष दर्शन झालं या आपल्याला आश्चर्य कसं वाटेल निर्मित देवता बेटा तिला इकडे लवकर पाठवून दे आम्ही हे बाळ अशी बाहेर इतकं काही लाजायला नको ये नाही मी साफ येणार नाही पुन्हा बजावून सांगते की मी साफ येणार नाही जरी मी पती वडील कशी आधना पती वरी आधना निधन सम मानी भामा विफल इतर तरुण मुलीला वेळ लागली की काय मी आता तिला घेऊन माझं ऐकत नाही म्हणजे काय बाबासाहेब नाही आपण मुलीच चिंता करू नका तिकीट जरी छान असेल तर उगा गुरुमाचा रामराम तिचा करून कशाला करवता शिवाय झालं हे एका तऱ्हेनं परत झालं काळाच्या छावणीकडे ताबडतोब परतण्याला हरकत नाही महिषासूर मर्दिनीचं दर्शन म्हणजे प्रत्यक्ष युद्धाची सूचना असं हे दर्शन झाल्यावर लग्नाला दोहोळ्यावर करण्यापेक्षा एकदम छावणीकडे परतणं हेच योग्य चला असेल तर माझा राग मारू नका माझ्याकडे पाहतो मुलगी जरा हल्लड आहे तिनं तुमचा केलेला अपमान मी भरून काढी बाबासाहेब मला राग आला नाही आणि यात मी माझा अपमानही समजत नाही पण आपल्या मुलीशी मला लग्नच कर्तव्य नाही कारण विलास ते रागाला निघून चला आपण त्यांना परत या माझ्या बरोबर चला तुम्ही कशाला जाता त्यांच्या बरोबर तुम्ही चला आता माझ्या बरोबर मी आता थेट पोहण्याचा रस्ता सांगा स्वामीनी लग्न मंडपात आली की चढलं